सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आमच्याकडे ना गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारतात, तसेच शेतामध्ये तास पण करत असतात. तर त्याच्यासाठी मी लवकर सकाळी उठले होते. रांगोळी साधी काढून घेतली आणि हळदी लेपन करून घेतली. तसेच देवपूजा पण लवकर केली होती. पण गुढी उभारण्याचा जो मुहूर्त होता तो 6:45चा होता आणि आमच्या रिद्धीने अशी तुळशीपाशी गुढीची छोटीशी रांगोळी पण काढली होती. तर अशी उभारली होती आम्ही आमच्या घरची गुढी. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शेतामध्ये. तर शेतामध्ये आमच्या इथं मसाई आणि आसरा असतात, ज्यांची अगोदर पूजा करावी लागते. तर यांनी मसाईची आणि आसरांची अशी पूजा करून घेतली. शेंदूर लावून नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर मग दादांनी अशी तासाची पूजा केली. नैवेद्य ठेवला, नारळ फोडलं, नारळाचा प्रसाद पण ठेवला. त्याच्यानंतर रिद्धी-सिद्धीने आणि शिवमने, मी आणि यांनी आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली. तर आता राहिली होती बैलांची पूजा. तर रिद्धी-सिद्धीचं कसं होतं, सारखं आंब्याच्या झाडाकडे पळत होत्या. त्यांचं आंबे तोडणं सारखं चालू होतं. नंतर येऊन उभ्या राहिल्या. तर बैल खूप वेळचे उभे होते. तर बैलांची पूजा केली आणि बैलांची पूजा झाल्यानंतर काही फोटो काढले आम्ही. तर रिद्धी-सिद्धी, मी, आमच्या शेतातील विकी, त्याचे बाबा, तसे दादा, शिवम. तर आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतल्या. तर त्याच्यानंतर असं शिवमचं काही उचापती चालू होत्या. त्याला पण तास करायचं होतं, पण ते काय जमत नव्हतं त्याला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणाची अशी पंगत बसली. रिद्धी-सिद्धी, शिवम, दादा आणि विकीचे बाबा बसले होते अगोदर. आणि त्याच्यानंतर मग शिवमचे पप्पा, विकी आणि दुसरे दोघंजण बसले होते जेवायला. त्याच्यानंतर शिवमने त्यांना वाढलं आणि मग नंतर यांनी असे नांगराचं तास केलं 5 वेळेस. 5 तास नांगर हाणला आणि मग आम्ही निघालो होतो परत घराकडे. आणि घरी आल्यानंतर मस्त असे शिवमने थंडगार असे कोण आणले होते. तर कोण खाऊन केलं असं आम्ही पाडव्याचं, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.